आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार, मी बिट्टीचा बाबा. काही झालंय का? तुमचा फोन आला आणि ताबडतोब निघालो आम्ही. ह्या बिट्टीच्या वया आहेत का? हो. बिट्टीचं अजिबात लक्ष नसतं, ते अभ्यास करत नाही. मीच जबाबदार आहे या सगळ्या. हा, पण मीच सुधारेन हे सगळं. मी हिच्या लहानपणी यांना सोडून गेलो होतो ना, आता मी परत आलोय ना, त्याचा परिणाम झालाय तिच्या मनावर. लहान आहे ना ती खूप. पण मी घेईन तिचा अभ्यास. ह्या परीक्षेत नक्की पहिली येईल माझी मुलगी. हो की नाही बिट्टी? बिट्टू, आपण आज फिरायला जाऊया बा. तू, मी, आई है ना? जायचंय ना? बोल ना, जायचंय ना? मग मॅडमला सांग मी अभ्यास करेन असं बोल. करेल अभ्यास. असं. आणि तुझ्या पार्टनरला थँक्यू म्हण. धावत पळत आला की नाही तुझ्यासाठी. थँक्यू म्हण. थँक्यू पार्टनर. छान बाळ ग माझं. चल. चला. टाटा कर. चल. झाली का तुझी खोटी गोष्ट खरी? चल. रुद्र, रुद्र प्लीज रागा करू नकोस. रुद्र शांत बस. रुद्र शांत हो ना. रुद्र, रुद्र नको. रुद्र, रुद्र प्लीज शांत. का होतंय असं? का होतंय सांग ना मला. गौरीजींना होणारा त्रास कळतोय मला, पण मी कोणाला सांगू शकत नाही. त्याही कोणाला बोलू शकत नाहीयेत का? रुद्र प्लीज शांत हो. नाही शांत होऊ शकत मी. कसं काय शांत होऊ मी? माझा जीव अडकलाय त्यांच्यात पुष्पा. त्यांच्या मनाची घालमेल कळतेय मला, पण कोणाला सांगता येत नाही ना, याचा त्रास होतोय. तुला माहितीये गौरीजी माझ्यासाठी काय आहेत? हो माहितीये, पण तो त्यांचा नवरा आहे. मी नाही मानत त्याला गौरीजींचा नवरा. नाही मानत. असा असतो नवरा. पण तो आहे ना, त्याला आपण काय करणार? आपण एक काम करू. मी ना या सगळ्या गोष्टीचा छडा लावणार. त्याला गौरीजींच्या गावी घेऊन जाऊ. बघूया तो नक्की किती बदललाय ते. आई. काय आई आई करते काय? बापाचा जीव खाते उगाच. लई मुकाट्या ना. आज जर 3-4 वया भरल्या नाही ना, जेवायला मिळणार नाही तुला. हा, नीट खा. साहेब तुम्ही? अहो मी येतच होतो. ते हिला थोडं भरवावं म्हटलं. नीट जेवत नाही ना साहेब ही. थोडं शिकवत पण होतो. गौरी एकटी काय काय करणार आहे बिचारी. तू ली बाळा ली. साहेब अहो तुम्ही बाहेर का उभे आहेत? या ना आत या. कल्पेश,
तुला गाडी चालवता येते? हो. ठीक आहे, मग उद्या सकाळी तयार राहा, आपल्याला कामासाठी जायचं आहे. त्यामुळे झोप पूर्ण करून घे. मी येईल साहेब कामावर, तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे, मग उद्या तयार राहा. हो हो. बाय पार्टनर. बाय. रुद्र आला होता का? नाही म्हणून सांग तर. का? अहो मी हो बोललोय त्यांना. उद्या कामासाठी बाहेर जायचं असं बोलले ते. कामासाठी बाहेर जायचं नाहीये, तुला गौरीच्या गावी न्यायचा प्लॅन आहे त्याचा, कळलं? नाही म्हणून सांग त्याला. अहो पण मी सांगते तेवढं कर. बिट्टू बाळा, जेवण करून ताकद आली ना तुला? किती ताकद आली, किती ताकद. खूपच धीट झाली ना बाळा तू. काय बोललीस त्या रुद्र सरांना? काय बोललीस तुझ्या पार्टनरला? आई. आई नकोय का तुला? का बाबा नकोय? सांग ना, काय विचारतोय मी? सांग ना. ती काहीच बोलली नाहीये. तू हात लावू नकोस तिला. कोण बोललं मग? हा, कोण बोललं मग? सांग ना, तू बोललीस? तो मला तुमच्या गावी का नेतोय? सांग ना. रखवाला बनतोय ना तुमचा. बघतो त्याला उद्या कोण वाचवतो ते. बिट्टी, तुला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. हे बघ, इकडे हे बस, इथं बस, इथं बस. हे घे, गोष्ट ऐकत ऐकत जेवण कर. बिट्टी, आता ऐका. हे बघ, हे बघ. बिट्टी बाळा, असा हायवे असतो हा, आणि त्या हायवेवर चालतात फास्ट गाड्या. सई सई फास्ट, एकदम फास्ट. हम हम हम. आणि त्या हायवेवर काय असतं माहितीये ना? काय असतं हायवेवर? सिग्नल. आणि सिग्नलवर कोण असतं? कल्लू. आणि या छोट्या छोट्या गाड्या असतात ना, त्याच्या बाजूला मोठे ट्रक चालतात, मोठे. बेटी बागी गाडी चालव ना. तू गाडी चालव, चल चालव ना. अगं चालव ना. बस बस, रस्त्याच्या पलीकडे ऍक्सिडेंट होईल. बेटी
देखील गाडी चालतात, अशा फास्ट गाड्या चालतात. बरोबर गाड्याच्या गावाला चालल्यात हायवेला गाड्या चालल्यात. चालू दे अशीच चालते. फास्ट. अगं हे बायको, अगं अशीच होतात ऍक्सिडेंट. अगं बघत काय बसल्या, ऍम्ब्युलन्सला बोलव. अगं हात पाय तुटले, रक्त वाहते बघ ना. बिट्टी अगं उद्या तुझ्या पार्टनरच्या गाडीचं असं काही झालं तर. उद्याच तू त्याला बोललीस तर तो मरेल, आणि जर मी उद्या गेलो तर हातपाय तुटले. आता तूच ठरव काय करायचंय ते. असा नाही तर तसा भोगणार तर तो आहेच. रुद्र, हा प्लॅन पण वर्क नाही झाला तर? म्हणजे आपल्याला जसं वाटतंय तसं नसलंच तर काय करणार? नाही, यावेळी मला खात्री आहे माझा अंदाज चुकणार नाही. माझं मन सांगते काहीतरी गडबड आहे. मी नाही सोडणार त्याला. चल. उद्याच तू त्याला बोललीस तर तो मरेल, आणि जर मी उद्या गेलो तर हातपाय तुटले. असा नाही तर तसा भोगणार तर तो आहेच. काही मदत लागली तर सांग. साहेब, एकदम वेळेवर आलो का नाही कामाला? खर तर काल रात्री काम करून खूप थकलो होतो, पण बायकोनं प्रेमानं असा फरमास चहा पाजलाय ना का मग अशी तरतरीच आली. सगळा थकवाच गेला माझा. कल्पू,
कल्पू, विसरलात ना तुम्ही? आज अॅनिव्हर्सरी आहे आपली. आपली अॅनिव्हर्सरी? खरंच? हो. आहेला लक्षातच नाही माझ्या. सॉरी डार्लिंग, विसरूनच गेलो मी. हो, मी केक बनवलाय घरी. तुम्ही प्लीज नका ना जाऊ कुठे. आज घरीच थांबा ना. अगं तुझ्याजवळ थांबायला कसा नाही म्हणेन ग मी, पण साहेबांचं जरा एक काम आहे ना, तेवढं करतो आणि लवकर घरी येतो मी. मग तर झालं. रुद्र सर, हे घरी थांबले तर चालेल का? यांना नका ना सोबत नेऊ प्लीज. प्लीज कुठे जाऊ नका रुद्र सर. प्लीज हो म्हणा, तुमच्या जीवाला धोका आहे. ठीक आहे, आम्ही केक कापू आणि मग जाऊ. काय माणसं आहेत ही, यांच्यावर विश्वासच ठेवायला नको होता. अकला नाही येत यांना. रुद्र घेऊन गेला नसेल ना यांना? रुद्र घेऊन गेला असेल तर सगळं बाहेर काढेल. अगं तुला काय फरक पडतोय रेवती? खरं कळलं ना तर असंही रुद्रच गौरीला हाकलून दे. कळू दे ना त्याला किती खोटारडी आहे ती. आई, तू तोंड चालवायचं काम कर, डोकं नको. अगं नाहीतर काय, रुद्र काय असंच कल्लूला सोडेल? तो सगळं बाहेर काढेल. तो इथे कसा आला, त्याला इथे कुणी आणला विचारेलच ना तो. आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे का त्यांना? हॅलो. अरे ही तुला फोन रिसीव्ह नाही करताय? कुठेस तू? अहो शांत व्हा मॅडम, शांत व्हा बरं. काय शांत व्हा? तुला सिरियसनेस कळतोय? रुद्र घेऊन गेला तुला म्हणजे सगळं खोदून काढणार. आपण सगळे अडकून जाऊयात. कुठे तुम्ही सांगा लवकर, मी येते. अहो मॅडम शांत व्हा. तुम्ही समजता तेवढा येडा नाही हो मी. तुमचा रुद्र, तुमचं सिक्रेट आणि मी सगळे अजून एकच आहेत. म्हणजे आता आधी केक तर कापायला हवा ना. तुम्ही या खाली. केक? कसला केक? खाली कुठे? केक कसला का असे ना, खायला तर मिळतोय ना. चल. अहो हॅपी अॅनिव्हर्सरीचा केक. कुणाची अॅनिव्हर्सरी? तुम्हाला नकोय का केक? किती प्रश्न पडतात तुम्हाला. मॅडम तुम्ही या बरं, सेलिब्रेशन येऊ. या लवकर. आता हे काय नवीन? चल. अरे सुखीरा. आयुष्यमान. आणि असेच आयुष्यभर एकत्र राहा असा पण आशीर्वाद द्या बाई साहेब. गौरी, हा आनंदाचा क्षण पुन्हा मला दिल्याबद्दल थँक्यू ग. मी सगळंच गमावून बसेल असं वाटलं होतं मला, पण नाही. मोठ्या मनाने मला माफ केलं. थँक्स गौरी. मोठे साहेब, मी खूप आनंदात आहे आज. आमची लेक खुश आहे ना, ही गोष्ट जास्त महत्वाची आमच्यासाठी. काय हो, तुम्हा लोकांना काही कामं नाही आहेत का? आता घरातल्या मेडची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करताय. अजून काय काय करणार आहात या मेडसाठी गॉड नोज. आमची अॅनिव्हर्सरी नाही सेलिब्रेट केलीत कधी अशी? ओ सोहा मॅडम, तुम्ही होता का इथे? रोहितच्या जवळ होतीस का तू? घर सोडून गेली होतीस. कसं करणार होतो?
छोट्या मालकीनबाई, अहो मोठ्या त्रासानंतर हा आनंदाचा दिवस आमच्या आयुष्यात आला. आज सगळं चांगलंच होऊ देत ना. आणि तसंही कुणीही भरल्या संसारातून उठून जाऊ नये. सरका 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 सरका. अरे इकडे कुठे चाललंय? सरका सरका सरका. हे का केक आलाय, पण ठेवायचंय कोणाकडे? अर्थात ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्या समोर. हा पण तेच आठवत नाही ना. मी वाचतो ना, वाचतो. हे सरळच आहे. काय गौरी, हे काय कल्लू. गौरी कल्लू. कल्पू नाव आहे ते. कल्लू काय कल्लू? चंदू वाचता येत नाही तुला? ते लपून गेलं. कल्पू कोण आहे? सांग ना बायको, सांग. ते मी कल्पू म्हणायचे.